देवा पै मागत देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा जन्म हो का भलत्या याती जन्म हो का भलत्या याती परिमेन चुको हरी भगती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा नामा मने कमळापती नामा मने कमळापती हिची देवी पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा विठ्ठल विठ्ठल हेच देवा पै मागत हेच देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा महायोग पीठे तटे भीमरथं वरम पुंडलिकाय दातु मंद्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं Ah
पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्प्रदीक प्रदेशम विदिन्द्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा बैसोनी माझी रचना हरिगुण वर्णवी हरिगुण विशाळ पावन मी वदवी कृपा करून मी मूढमती दीन म्हणून किव भाकतसे तुमचा प्रसाद झालिया पूर्ण हरिगुण वर्णिन मी नाम एका जनार्दनी वंदित असे चरण श्री गुरुरायांचे ते नमस्कारून आता श्री संताचे माथा चरणा श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत श्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढल्यांतरी प्रेम सुख दया क्षमा शांती तिथे योगनिष्ठा दया क्षमा शांती तिथे योगनिष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा अलौकिक लीला किती आठवावी श्री निवृत्तीनाथा सदा नम्र वावी धन्य धन्य निवृत्ती धन्य धन्य निवृत्ती राया धन्य धन्य निवृत्ती राया शरण आलो तुझे पाया नका पाहू दुसरे आता गुण दोषाची वार्ता हिची देवा पै मागत हिची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता किंबहुना तुम्हा थोर संत सजन माई बापांच्या चरण सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ या मृत्यू लोकामध्ये अर्थात या भूलोकामध्ये वारकरी संप्रदाय नावाची इमारत भव्य आणि दिव्य अशा प्रकारची उभी आहे. या इमारतीचा पाया माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आहेत. या इमारतीचा खांब माझे शांती ब्रह्मनाथ राय आहेत. या इमारतीचा कळस माझे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. तुका झाला शे कळश आणि भजन करा सावकाश. या इमारतीचा विस्तार
माझे नामदेव राया आणि या नामदेव रायांचा सेवेकरता निवडलेला अभंग. विठ्ठल विठ्ठल. नामदेव रायांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आपण सर्वजण या ठिकाणी किम निमित्तानं उपस्थित आहात. सगळ्यांना ज्ञात जरी असलं, माहिती जरी असलं, परिचित जरी असलं तरी सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य नायानं. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण जगत आधार संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अश्वमाघात कृपेनं माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या आशीर्वादानं नवे नवे सर्व संतांच्या आशीर्वादानं कृपेनं हंस ब्रह्म अत्री दत्तात्र नारायण लक्ष्मीबम भिरभीम सखयानंद शांतामाई बंडोबा सचिदानंद किरोबा महाराज, सद्गुरु रामदास महाराज, सद्गुरु दयानंद महाराज असतील आदी करून सगळ्या संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादानं या पवित्र आणि अशा तीर्थक्षेत्रावरती देवघर नावाच्या गावामध्ये देवळा नावाच्या गावामध्ये चालत असलेला सुंदर असा नयन मनोहर कार्यक्रम अर्थात श्रीमद भागवत सांगता सोहळा. आता बऱ्याच ठिकाणच्या आम्ही पत्रिका वाचल्या, बऱ्याच ठिकाणी श्रीमद भागवत समाप्ती सोहळा असा आहे. ज्याचं लिखाण माझ्या भगवान परमात्म्याने करावं त्याची समाप्ती तुम्ही आम्ही कोण करणार आहे? श्रीमद भागवत कथा, श्रीमद भागवत सांगता सोहळा. आणि या सांगत्या सोहळ्यासाठी आज उपस्थित सर्वजण गायक वादक गुणीजन मंडळी, त्यामध्ये मृदंगाचार्य आमचे हरिभक्तपरायण, माझे जीवाचे जीवलग हरिभक्तपरायण अर्जुन महाराज असतील, महाराजांच्या चरणावर नतमस्तकी होतो. इकडनं आमचे काशीराम महाराज असतील, रवळचे महाराजांच्याही चरणावर नतमस्तकी होतो. इथं आमचे हरिभक्तपरायण गजानन महाराज असतील, महाराजांच्या चरणावर नतमस्तकी करतो. इकडनं आमचे शिवदास महाराज असतील, दीपक महाराज असतील, इकडनं आमचे हरिभक्तपरायण अशोक महाराज असतील, इकडनं आमचे तुळशीराम महाराज असतील, विनेकरी बाबाचं नाव मधुकर बाबा असतील, त्यांच्याही चरणावर नतमस्तकी होतो. विटी मास्तर बाबा असतील, जाधव बाबा असतील, त्यांच्याही चरणावर नतमस्तकी होतो. आदी करून ही सगळीच महाराज मंडळी आहे. सर्वजण माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, गुणानं, धनानं सर्व क्षेत्रातून वरिष्ठ असणारी मंडळी, नवे नवे मी विशेष सांगतो, सर्व मंडळी नामधारक आहेत. माझ्यापेक्षा सर्वजण नामानेही मोठी आहेत. सर्व गुणाने संपन्न असणारी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणावर मी नतमस्तकी होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. माहिती आहे गावात कार्यक्रम आहे, तरी काही बाहेर गेले ते माहित असून घरातच झोपले, त्यांना साष्टांग दंडवत ठेवतो. उद्या सांगायला नको बोवा कुठला आला पण आमचं नाव घेतलं नाही. विठ्ठल विठ्ठल. आमच्या गुलाब बाबांना या ठिकाणी महाराज 4 महिने अतोनात कष्ट, अतोनात त्रास, नवे नवे अत्यंत प्रेमानं या ठिकाणी सुंदर असं श्रीमद भागवत भगवान परमात्म्याचं वाचन केलेलं आहे. श्रीमद भागवत म्हणजे साक्षात भगवान परमात्मा या ठिकाणी गावामध्ये 4 महिने वास्तव्याला आलेला आहे. आता नेमकी होतंय काय, खरी गंमत महाराज एक वेगळीच आहे. म्हणतात ज्याला मिळत त्याला कळत नाही आणि ज्याला कळत त्याला मिळत नाही. आपल्या भागाची ही लय मोठी आरण आहे. खऱ्या अर्थानं आपल्या भागामध्ये भरपूर परमार्थ आहे आणि भरपूर महात्म्य आपल्या भागामध्ये होऊन गेलेले आहेत. नवे नवे खऱ्या अर्थानं भरपूर भागामध्ये आपले महात्म्य आहेत. उंबरठाण परिसरामध्ये गेले तर परमार्थाची खोज जे करतात, परमार्थ ज्याने उंबरठाण परिसरामध्ये संपूर्ण पोचवावा, जोपर्यंत बासूबाबा होते तोपर्यंत उंबरठाण परिसरातील लोकांना त्या बासूबाबांची किंमत कळाली नाही. आणि आज बासूबाबा
हा भूवैकुंठ हे मृत्यू लोक भूमी सोडून भगवान परमात्म्याजवळ विलीन झाले. आज जर आपण म्हैस खडकला जाऊन बघितलं, या ठिकाणी बरीच मंडळी आहे. काही मंडळी गेलेली असेल महाराज. वासुबाबांचं भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं मंदिर आहे. वासुबाबांची भरपूर अशी मोठी मूर्ती आहे. अगदी मूर्तीला बघावं तरी त्या मूर्तीमध्ये सद्गुरु दिसून येतो, एवढी मोठी मूर्ती आहे. मला सांगायचं एक आहे, जोपर्यंत वासुबाबा होते तोपर्यंत कळाले नाही, आणि आता निघून गेले तर आता मात्र सगळ्यांना कळतात. विठ्ठल विठ्ठल. ऐका ना, पेठ पट्ट्यामध्ये आपण जर गेलात तर एक महान साधू होऊन गेले. नाव आहे परमपूजनीय हरिभक्त परायण गुरुवर्य वैकुंठवासी रामदास महाराज. रामदास बाबा जोपर्यंत होते तोपर्यंत जगाला कळाले नाही. आज जर आपण घनशेत तीर्थक्षेत्रावर जाऊन बघितलं तर बाबांचं भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं मंदिर. आज लाखो भक्त रोज त्या ठिकाणी जातात, बाबांच्या पाया पडतात. पण जोपर्यंत बाबा होते तोपर्यंत कुणाला कळाले नाही. जोपर्यंत संत असतात तोपर्यंत कळत नाही. आपण या परिसरामध्ये बघा, सद्गुरु दयानंद बाबा असतील, इकडं गुरुवर्य हरिभक्त परायण देवीदास बाबा असतील, इकडनं शिंदे महाराज झाले, गुरुवर्य हरिभक्त परायण शिंदे बाबा झाले. मला एक सांगायचं आहे, साधू महात्मे जोपर्यंत आपल्या परिसरामध्ये आहेत, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. जोपर्यंत संत महात्मे या मृत्यू लोकामध्ये आहेत तोपर्यंत कुणाला महाराज कळत नाही, आणि निघून गेल्याच्या नंतर राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. त्या माणसांची कीर्ती रूपी आपल्याला फक्त आठवण येत असते. त्याच न्यायानं साक्षात भगवान परमात्मा आपल्या गावामध्ये आहे. पण मी एक सांगू, मी वयानं लहान आहे, मी सगळ्या गोष्टीने लहान आहे, पण मी दिसायला लहान जरी आहे, पण माझं असं आहे, चुकला का मी ठोकला, मग तो लहान असो का मोठा असो. एक सांगू, आपल्याला राग येईल पण ही गोष्ट खरी आहे. आपल्या गावामध्ये भगवान परमात्मा आहे पण आपल्याला कळाला नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी 4 महिन्यांचे गुलाबबाबांच्या बरोबर काही आणखी माणसं होते. त्यामध्ये विशेष आमचे हरिभक्त परायण मधुकर महाराज आसम असतील, अशोक महाराज पवार असतील, योगेश महाराज धुळे असतील, झामरू महाराज चौधरी असतील, ताराबाई धूम असतील, शेवणबाई आसम असतील, गंगूबाई पवार असतील, हेमाबाई चौधरी असतील आणि हौशीबाई धुळे असतील. बघा, म्हणतात आता काल परवाच्या दिवशी प्रबोधनी एकादशी झाली. अर्थात आपल्या सगळ्यांच्या सोप्या भाषेमध्ये कार्तिकी वारी, त्याला आणखीन एक नाव आहे महाराज, त्याला देव उठणी एकादशी म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. रोजच पार्वती, रोजच लक्ष्मी माता भगवान परमात्म्याची सेवा करायची, रोजच करायची लक्ष्मी माता. लक्ष्मी मातेनं सांगितलं, स्वामी रोजच तुमची सेवा करते, रात्रंदिवस तुमची सेवाच करत राहायची का? मी विश्राम कधी करायचा? मी विश्रांती कधी घ्यायची? भगवान परमात्म्याने सांगितलं, तुला विश्रांती घ्यायची आहे का? हो म्हणे देवा, मला विश्रांती घ्यायची. मग तुला विश्रांती घ्यायची, बरं देतो मी तुला सुट्टी. गुलाब बाबा, तेव्हापासूनची एक परंपरा चालू झाली. काय? दिवाळी आली की बायांचं राहत, मला घरी जायचं आहे नाही का, म्हणजे ही बायांची ती विश्रांतीची वेळ. बरोबर आषाढी कार्तिकीच्या मध्ये
लक्ष्मी मातेनं भगवान परमात्म्याला सांगावं, स्वामी मला विश्रांती करायची म्हणे. ऐक, आषाढी वारीपासून ते कार्तिकी वारीपर्यंत आपले भागातले लोक सांगता भगवान परमात्मा झोपतो म्हणे. पण हा विश्व चालवणारा तो आहे, सगळ्या विश्वावर त्याची सत्ता आहे, सगळ्या विश्वावर त्याची दृष्टी आहे. जर तो झोपला मग आपलं काय होईल? जर जगाचा बापच झोपला आपलं काय होईल? एक विचार करा, जर एक दिवशी सूर्य उगवला नाही तर काय होईल? आपले धोबड मरून, बरोबर, आपले काम सगळे स्थगित. मग एक दिवस जर सूर्य उगवला नाही तर एवढं काय होऊ शकतं? 4 दिवस जगाचा बाप झोपला तर काय होईल? विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून मातेनं भगवान परमात्म्याला सांगावं, देवा मला आता विश्रांती करायची आहे. मग भगवान परमात्म्याने सांगितलं, बघ आषाढी ते कार्तिकी हे 4 महिने मी योग निद्रेत राहतो. म्हणजे भगवान परमात्मा आषाढी वारीला भगवान परमात्म्याने योग निद्रा घेतली, ते कार्तिकी वारीपर्यंत भगवान परमात्म्याने योग निद्रा घेतली. पण योग निद्रा घेऊन मग परमात्मा राहिला कुठं? आता ही फार मोठी गोष्ट आहे. पण मी जास्त काय प्रसाराने सांगत नाही, आपल्याला सगळ्यांना समजेल एवढं मी सांगतो. भगवान परमात्म्याने योग निद्रा घेतली आणि योग निद्रा घेतल्याच्या नंतर परमात्म्याने राहावं कुठं? कारण लक्ष्मी मातेला तर आता विश्रांती करायची आहे. मग परमात्म्याने राहावं कुठं? मग देवाने सांगितलं, माझे भक्त गाते देते ज्या ठिकाणी माझे भक्त माझं नामस्मरण करतील, जेथे माझी हरी कथा होईल, जेथे माझे भजन पूजन होईल. आपल्या परिसरामध्ये या महिन्यांमध्ये जास्त सप्ते नाही होत, पण आपण जर घाटावर गेलो लय सप्ते महाराज होता. असो, या 4 महिन्यांमध्ये ज्या ठिकाणी श्रीमद भागवत महापुराणाचं वाचन केलं जाईल, ज्या ठिकाणी भगवान, त्या ठिकाणी माझा परमात्मा येऊन राहतो. मग मला काय सांगायचं आहे, जर या ठिकाणी भगवान परमात्मा येऊन राहत असेल तर आपल्याला एक वेळची त्याची नेमकी पूजा करायला तरी काय हरकत आहे? बरोबर की नाही? साक्षात भगवान परमात्मा आपल्या गावामध्ये महाराज. बरं, नाथरायांचा जर आपण विचार केला, भगवान परमात्म्याने सांगावं आणि माझ्या नाथरायांनी लिहावं असे भागवत. या भागवताचा जर आपण विचार केला, भागवत कुणीही वाचू शकत नाही. ही गोष्ट फार मोठी मोलाची आहे. त्याला एक तर गुरुनिष्ठ माणूस असावा लागतो. का? कारण भागवत हेच गुरुनिष्ठ आहे. माझं बोलणं समजून घ्या तुम्ही, लक्षात घ्या. बघा, आपण सगळे जणांनी ग्रंथ वाचलेले आहेत. सगळे जण ग्रंथ बघा. आपले माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी बघा. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी बघा. ज्ञानेश्वरीची सुरुवात ओम नमो जयद्या वेद प्रतिपाद्या जय जय संस्विद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो. भगवान गणेशाला वंदन करून ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली. आपण इतर ग्रंथ बघा. गीतेची सुरुवात ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवते नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिता पुराण मुनीनां मध्ये महाभारतम अद्वैतामृतवर्षिणी. प्रत्येक ग्रंथाची सुरुवात गणेशाला स्तवन करून, गणेशाला वंदन करून. पण भागवत आपण उघडून बघा. पहिली जोग आहे ओम नमोजी जनार्दना ताई भव अभव भावना. भागवताची सुरुवातच गुरुला वंदन करून आहे. विठ्ठल विठ्ठल. 4 महिने महाराज एवढे उपवास तपास करणं शक्य गोष्ट नाही. भरपूर खटाटोपी आहेत महाराज. आपण सगळेजण संसारिक आहोत.
संसार करून तुम्हाला परमार्थ करायचा आहे. मग आपली शेती असेल, नेमकी आपली शेती या 4 महिन्यांमध्ये शेती, एवढी शेती सांभाळायची. तुम्ही म्हणाल हा हे लहानच, हा बोलतो, पण याने केलं फार मोठी आहे गोष्ट नाही का. पण महाराज माझं असं आहे, अनुभवा वाचून बडबडती असं आपलं नाही. माझे अनुभव आले अंगी, तो या जगात येत असे. माझं भागवत चातुर्मास झालेला आहे म्हणून मला या गोष्टी माहित आहेत. एकदा आपण चातुर्मास करू नका, पण जो करतोय त्याची परिस्थिती बघायला जा. पण महाराज आता माझं बोलणं साधकांना पण राग येईल, पण मला वाटत होतं किमान साधक सगळे तर इथं नसे आले. बरं आता आले ते तरी घराच्या बाहेर निघा. नेमके आता चोपदार नाही तर घरात पाठवला असता. विठ्ठल विठ्ठल आणि हा भगवान परमात्म्याचा 4 महिने एवढे उपवास तपास करून, गेल्या वर्षी 4 महिने नव्हता भागवत चातुर्मास, गेल्या वर्षी 5 महिने आला बरोबर. त्यामध्ये 1 महिना अधिक मासाचा आला. आणि हा कार्तिकी एकादशी अर्थात कार्तिक महिन्यामध्ये भगवान विष्णूला फार मोठी, भगवान विष्णूचं जर आपण स्तवन केलं, भगवान विष्णूची जर आपण रात्रंदिवस प्रार्थना केली, भगवान विष्णूला जर आपण रात्रंदिवस त्याची पूजा अर्चना केली, तर भगवान विष्णू म्हणे लवकर प्रसन्न होतो असं म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा जरी लोक नाही आहे, पण ऐका आता एवढे जमले ते ऐकून जा. आज भगवान परमात्म्याची या ठिकाणी भागवताची सांगता सोहळा आहे. आणि मी एक वाक्य नेहमी म्हणत असतो, भगवान परमात्म्याचं नाम जरी मुखायला यायला म्हटलं तरी ते पुण्य साचा पडी. मग हे बहुता जन्मी जोडी, नाम तुझे वाचेशी आतोडी. समागम घडी संताचा, एकदा संत भेटण्याकरिता फार मोठं पुण्य लागतं. दुसरं नामस्मरणा करता फार मोठं पुण्य लागतं. एक विचार करा, जर नामस्मरण करण्याकरता एवढं पुण्य लागत असेल, पुण्याशिवाय कोणी नामस्मरण करू शकत नाही. मग आपण या ठिकाणी 2 तास कीर्तन श्रवण करत आहात. आपल्याला किती पुण्य आपलं जर असेल, आपल्याला किती पुण्य असेल का आपण या ठिकाणी येऊन बसलो. माझं एक नेहमीच वाक्य आहे, ऐका. इस धर्म मंडप में तो हर कोई आना चाहता है, इस धर्म मंडप में तो हर कोई आना चाहता है, लेकिन इस धर्म मंडप में वही आता है जिसे मेरा भगवान परमात्मा बुलाता है. ऐका ऐका ऐका. वो गोड पेढा खायला कोणाला आवडत नाही, सगळ्यांना आवडतं. पण काय म्हणता मला शुगर आहे, मला शुगर आहे. तस हरिपाठाला यायला बऱ्याचांना वाटतं, पण काय म्हणतात मला आलाय ताप. काय हरिपाठाला प्रत्येकाला यावं वाटतं, पण काय म्हणता मला आलाय ताप. तसं कीर्तनालाही प्रत्येकाला यावं वाटतं, पण त्यांच्या अंगात आहे पाप. आणि जोपर्यंत अंगातलं नाही जात पाप, तोपर्यंत ते इथे येतच नाही. एकदा अंगातलं गेलं पाप का मग ते इथे येते आपोआप. विठ्ठल विठ्ठल असो सेवेकरता निवडलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून नामदेव राया भगवान परमात्म्याजवळ मागणी मागतात. जो मनुष्य, जो माणूस या भागवत धर्मामध्ये वावरत आहे, या वैष्णव धर्मामध्ये वावरत आहे,
या हिंदू धर्मामध्ये वावरत आहे, अर्थात या संप्रदायामध्ये जो मनुष्य आहे, त्या मनुष्याजवळ 3 गोष्टी असणं फार गरजेचं आहे. जो संप्रदायातील माणूस आहे, जो परमार्थातील माणूस आहे, त्याच्याजवळ 3 गोष्टी असणं फार गरजेचं आहे. त्या माणसाजवळ एक तर निष्ठा असावी, एक तर निष्ठा असावी. दुसरी गोष्ट त्या मनुष्याजवळ भाव असावा, आणि तिसरी गोष्ट त्या मनुष्याला सेवा करता आली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. त्या मनुष्याजवळ निष्ठा असावी. आता तुमची आमची निष्ठा नाही, तुमची आमची निष्ठा या गुरु पौर्णिमेला हा गुरु, तर दुसऱ्या पौर्णिमेला दुसराच गुरु, अशी तुमची आमची निष्ठा आहे. दुसरी गोष्ट, साधकाजवळ भाव असावा. भाव असावा. जर साधकाजवळ भावच नाही तर तुम्हाला भगवान परमात्मा भेटू शकत. तुम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती जरी करायची म्हटली तरी भाव गरजेचा आहे. भावे बळे आकळे जे रवी न काळे, तो भगवान परमात्म्याचा आकळ व्हायचा जरी असेल तरी भाव मनुष्याच्या जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. नाहीतर भावाबिन देव आणि न कळेने संदेह. जर मनुष्याच्या जीवनामध्ये भावच नसेल तर तुम्हा मला भगवान परमात्मा कळणार सुद्धा नाही. भेटायची दूरची गोष्ट म्हणा, तुम्हा मला भगवान परमात्मा भावाशिवाय कळणार सुद्धा नाही. दुसरी गोष्ट, ऐका ना, विठ्ठल विठ्ठल. आपल्या जवळ जर भाव असला तर परमात्मा कुठेही प्रगट होतो. एकासाठी भगवान परमात्मा खांबातून प्रगट झाला. कोणासाठी? शहाणी मंडळी आपण माझं आहे महाराज, मी विचारतो म्हणजे त्याचा कमीपणा वाटून घेऊ. कारण मी याच्यासाठी विचारतो, श्रोता आहे त्याचा कीर्तनकाराला प्रतिसाद असावा. कसं आहे, कीर्तनकाराला जर श्रोत्याचा प्रतिसाद असला तर कीर्तनकाराला चांगलं वाटत असतं. म्हणजे आम्ही कसं, तुमचा प्रतिसाद म्हणजे आमच्यासाठी आशीर्वाद असतो, म्हणून प्रतिसाद करत जा. हा, भक्त प्रल्हादासाठी भगवान परमात्मा खांबातून प्रकट झाला. भक्त प्रल्हाद रात्रदिवस जिथं जाय तिथं भगवान परमात्मा कुठेही जाय. हिरण्यकश्यपूनं नगरामध्ये दवंडी दिली, म्हणे या नगरामध्ये भगवान परमात्मा
परमात्माचं चिंतन कोणीही करायचं नाही. तरी भक्त प्रल्हाद अहो कुठेही जरी गेला तरी नुसतं नारायण भगवान परमात्माचं नामस्मरण करत 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 भक्त प्रल्हाद फिरत आहे. शिपायानं बघावं आणि हिरण्यकश्यपू जवळ जाऊन सांगावं, राजे सरकार, आपण नगरामध्ये दवंडी दिलेली आहे की भगवान परमात्म्याचं नामस्मरण कुणी करायचं नाही. आपलाच मुलगा भगवान परमात्म्याचं नामस्मरण करते. हिरण्यकश्यपूने सांगावं, माझा मुलगा जरी राहिला काय, अन्यथा नगरातील दुसरा कुणी जरी राहिला काय, शिक्षा मात्र झाली. ऐका ना हिरण्यकश्यपूला घ्यावं, उंच कड्यावरून लोटून द्यावं. नवे नवे मायबाप उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकावं, हत्तीच्या पाय दळी द्यावं. तरी नारायण एवढा भाव भगवान परमात्म्यावर असेल मायबाप. सहजच नगरामध्ये आणावं. भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने प्रश्न विचारावा, का रे रात्रंदिवस त्याचं चिंतन करतो, रात्रंदिवस नामस्मरण करतो, तुझा देव आहे तरी कुठे? या भिंतीमध्ये आहे का? म्हणे हो माझा देव भिंतीमध्ये. काय भाव असेल भिंतीमध्ये देव? आपला भाव बघितला तर आपला भाव फोटो पुरेत आहे, पण आहे फोटो पाशी जातो तरी आहेच का बुवा देव आहेच का? मला एकानं प्रश्न विचारला, रात्रंदिवस म्हणे त्याच्या नावानं बोंबा मारत फिरता देव आहे का? म्हटलं तुला काय वाटतं ते सांग. मग मी त्याला सांगितलं, म्हणे तुला मी देव दावतो. देव कुठे आहे ते म्हणे तुला दावतो. म्हटलं 2 मिनिटं तुझे डोळे बंद कर. आता मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो, तो काही सेकंद फक्त डोळे बंद करा, डोळे बंद करा. हा उघडा आता. बरं लावले ते का नाही? पण डोळे बंद केल्याच्या नंतर आपल्याला काहीतरी दिसलं का? माझा प्रश्न आहे, बोलत चला, एकदम मोकळ्या अंतकरणानं बोला. आपल्याला काही दिसलं का? बाबा दिसला का नाही? अशोक महाराज काय दिसला? मला सांगा. मी हा एकदम अतिशय मार्मिक बोलणार आहे, पण आपला प्रतिसाद पाहिजे. डोळे बंद केल्याच्या नंतर आपल्याला काही दिसलं का? तुम्ही म्हणाल डोळे तर बंद होते, मग काय दिसत नाही का? डोळे बंद केल्याच्या नंतर आपल्याला दिसलं. काय दिसलं? काळ काळ अंधार दिसलं. दिसलं बरोबर. ते अंधार बघितलं कशानं? हे आपण बघतोय, हे बघतोय कशानं? डोळ्यानं बरोबर. डोळे आपण बंद केले. मग डोळे बंद केल्याच्या नंतर आपल्याला दिसलं, मग ते दावलं कोणी? देवाने. डोळे बंद केल्याच्या नंतर आपल्याला दिसत नाही, पण आपल्याला दिसलं. डोळे बंद करूनही जो धावतो ना, त्याचं नाव भगवान परमात्मा आहे. विठ्ठल विठ्ठल. हिरण्यकश्यपूने विचारावर, तुझा देव या भिंतीमध्ये आहे का रे? हो म्हणे माझा देव भिंतीमध्ये. तुझा देव या खांबामध्ये आहे का? हो म्हणे माझा देव खांबामध्ये पण आहे. क्रोधावलेला हिरण्यकश्यपू गादीवरून उठावा आणि थाड 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 करत महाराज खांबाच्या दिशेने जावा. खांबावरती जशी
खांबावरील हात मारली दुर्जनाने खांबे नारायण प्रगटला. खांबामधून भगवान परमात्मा प्रगट होतो. पाहिजे फक्त भाव. आता आपला भावच राहिला नाही, आपल्याला देव कुठून मिळेल? नाव धारकांना दुसरी गोष्ट भाव असणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट सेवा असणं आपल्याकडे गरजेचं आहे. सेवेला फार किंमत आहे महाराज. ऐका ना, ऐका ना. एकानं परमात्माची सेवा केली म्हणतात, खालच्या भाषेमध्ये येऊन सांगतो, माकडाच्या योनीत आला तो. माऊली त्याचं वर्णन करतात. येऊनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोणाही. कोण? हनुमंतराया माकडाच्या योनीमध्ये जन्माला आले, पण भगवान परमात्म्याची किती सेवा केली. अहो एवढी सेवा केली, एवढी सेवा केली. जर आज आपण बघितलं तर असं गाव नसेल ज्या गावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर नाही. प्रभू रामचंद्रांचं मंदिर आपल्याला किंचित बघायला मिळेल, पण हनुमंतरायाचं मंदिर गावून गावाला आहे. किंमत फक्त सेवेला आहे. एवढी भगवान परमात्म्याची सेवा करावी. अहो म्हणतात, एकदा सीतामाईनं प्रभू राम सीतामाईनं हनुमंतरायाला विठ्ठल विठ्ठल मोत्याचा हार द्यावा, मोत्याचा हार द्यावा. आणि प्रभू हनुमंतरायानं बघावं. मणी एक एक चावून बघत होते. त्या मण्यामध्ये प्रभू रामचंद्रांना बघत होते. प्रभू रामचंद्र मणी नाही चावून आणि फेकून देत होते. सीतामाईनं सांगावं, हनुमंता अरे वेळा झाला का? लोक त्याच्यासाठी तर पडतात. कशा करता? मन्यान करता. आणि तू ते फेकून देतो. म्हणे मला त्याच्याशी घेणं देणं. माझा परमात्मा ज्यामध्ये आहे ते म्हणे मला फक्त पाहिजे. सीतामाईनं सांगावं, असं सांगतोस मग तुझ्यामध्ये तरी आहे का तो? म्हणे माझ्यामध्ये. तुम्हाला बघायचं आहे का? फाडून आपली छाती दाखविले प्रभू श्री राम. एक मुखाने बोला बोला जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय हनुमान. फाडून आपली छाती दाखविले प्रभू श्रीराम. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. सीतामाईला हनुमंतरायाने आपली छाती फाडून भगवान परमात्म्याला लावले. मला सांगायचं काय आहे, परमार्थिक माणसाकडे तीन गोष्टी असणं गरजेच्या आहेत, आवश्यक आहेत. एक तर आपली निष्ठा पाहिजे, दुसरी भगवान परमात्म्याजवळ भाव पाहिजे, आणि तिसरी गोष्ट परमात्म्याची सेवा पाहिजे. आमच्या गुलाब बाबांनी आता जे भगवान परमात्म्याचं भागवत वाचलंय
हे वाचलोय म्हणजे त्यांचं हित नाही नुसतं याच्यात, ही भगवान परमात्म्याची सेवा त्यांनी केलेली आहे. वाचणं म्हणजे काय आहे? सेवा भगवान परमात्म्याची आहे. आणि सेवा केल्याचा फळ निश्चयाचे आपण एक निश्चय करून आणि भगवान परमात्म्याची सेवा केलेली आहे. या सेवेचं फळ भगवान परमात्मा तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. सेवा करणं गरजेचं आहे. माझ्या नामदेव रायानं परमात्म्याची किती सेवा केली हो. अहो भगवान परमात्म्याला नामदेव राया आपल्या हातानं घास भरवायचे, एवढी सेवा भगवान परमात्म्याची. नामदेवराय एक दिवस सहजच परमात्म्याजवळ गेले आणि भगवान परमात्म्याला नैवेद्य दावला आणि भगवान परमात्मा मूर्तीमधून नामदेवरायाशी संवाद साधू लागले. नामा, अरे रोज माझी सेवा करतो, रोज माझी सेवा करतो, रोज मला नैवेद्य दावतो. नामा, तुला माझ्याकडून काही अपेक्षित आहे का रे? कारण नामा, मृत्यू लोकांमधील सर्व समाज असा आहे जो आज फायद्याशिवाय कोणीही सेवा करायला तयार नाही बुवा. प्रत्येक जण आपला फायदा बघतो, फायद्याशिवाय कोणी सेवा करत नाही. रामा, तुला काही पाहिजे का रे देवा? मला काहीच नको देवा. नामा, मोकळ्या अंतकरणाने बोलतो का देवा? मोकळ्या अंतकरणाने बोलतो. ही बोलण्याची संतांजवळ महाराज तेवढी ताकद होती, तुमच्या आमच्या जवळ तेवढी नाही ताकद. नामदेवरायानं सांगावं, देवा मला काही नको देवा. नामा, अरे काहीतरी माग, एवढी सेवा करून मला ऋणी केलंय तुम्ही, माझ्यावर ऋण झालंय तुझं. नामा, देवा तुला वाटतं का? मग एक काम कर देवा, एक तर मला बंगला नको देऊ, गाडी तर अजिबात नको, आणि ते 2 शीट फिरतात अशी तर आता नकोच मला. नाही का ते नाही का एक खाल राहत ते वर एक राहत, तुझे तर मला अजिबात नको. देवा मला गाडी नको, मला बंगला नको देवा, मला काहीही नको देवा. का रे नामा, का तुला देवा? तू देणार हे आहे मला माहिती आहे, पण हे सगळं देणार आहे तू, ते नाशिवंत सगळं आहे. बरं, ज्याच्या करता देणार आहे त्याची तरी काही शाश्वती आहे का देवा? तो इथे जाणार आहे ना एक दिवस. काय देव जाणार त्याशी काळोबा नाशिवंत देह देवा, तुझे देणार आहे ते नाशिवंत आहे, आणि तू ज्याच्या करता देणार आहे ते नाशिवंत आहे. ते काय राहणार आहे का देवा? देवा तुला वाटतं काहीतरी द्यावं, मग एक देना. काय देऊ रे नामा? देवा मी सांगतो ऐक. नामदेवरायानं सांगावं अभंगाच्या प्रथम चरणामध्ये, हे देवा पाय मागत, Thank you.
नामदेवराय देवाजवळ जातात. देवाला सांगतात, देवा तुला द्यायचंच आहे ना, मग एक दे. काय ह्याची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. देवा तुझ्या चरणांची सेवा फक्त मला दे. एवढं तुने दिलंस का बस नामा. अरे काय माझ्या चरणाजवळ आहे रे देवा. तुला वाटत तुझ्या चरणात काय नाही काय. कारण देवा एक वेळेस तुम्ही सांगितलं ना, माझ्या नावामध्ये काय आहे देवा. तुझ्या नावामध्ये काय आहे ते आम्हाला फक्त माहित आहे देवा. तुझ्या नावानं पाण्यावर दगडा करतात, एवढी तुझ्या नावात ताकद आहे देवा. तशी तुझ्या चरणामध्ये काय ताकद आहे तुला नाही कळणार देवा, ती आम्हाला माहित आहे. अरे सगळ्यांना पाप मुक्त करणारी गंगा तुझ्या पायाच्या बोटापासून देवा उगम पावलेली आहे. तुला माहितीये का देवा. नामदेवराय देवा भगवान परमात्मा जवळ संवाद साधतात देवा. आणि म्हणून तुझी चरण सेवा फक्त मला दे. दुसरं वास द्यावा पंढरीचा देवा. ते भूवैकुंठ पंढरपुरामध्ये मला फक्त वास द्या. आता पंढरपुरावर बोलायला गेलं तर जवळजवळ एक कीर्तन द्यायलाच लागलं का. आता त्याचा महात्म्य फार मोठा आहे महाराज पंढरपूरचं. अहो तेथील तृण आणि पाषाण ते सुद्धा देव, गवत सुद्धा भगवान देव. पंढरपुरातला गेल्याच्या नंतर नुसतं कळस पहा. कळस काय होईल. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. तात्काळ हा नाश अहंकाराचा. परमार्थामध्ये आपल्याला मूळ अडवणारा जो अहंकार आहे तो निघून जातो. कशानं. नुसतं कळस बघितल्यानं. मी काही जास्त याच्यावर बोलत नाही कारण आपल्याला भरपूर उशीर झालेला आहे. आणि म्हणून नामदेवला सांगतात, देवा तुझ्या चरणाची सेवा दे. दुसरं देवा वास द्यावा पंढरीचा. एकदा सर्वांनी भजन करा, नंतर आपण पुढे चिंतन थोडस बघू. विठोबा रखुमाई
देवा पै मागवत चरण सेवा पंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. दुसऱ्या चरणामध्ये नामदेवराया भगवान परमात्म्याजवळ सदा संग हरिदासाचा मागतात. देवाला सांगतात, देवा तिसरं जर तुला काय द्यायचं असेल तर एक तर मला हरिदासाचा संग दे. का बरं? हरिदासाच्या संगतीमध्ये असं काय आहे देवा? हरिदासाच्या संगतीमध्येच सगळं आहे. एक तर हरिभक्ताची संगत सहज मिळत नाही. तुकोबाऱ्यांचा अभंग आहे. एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात, कोण पुण्य यांचा होईन सेवक जिहे द्वंद्वादी कुरावले. तुकोबाऱ्यांचा नवे नवे एका अभंगामध्ये नाथऱ्या सांगतात, चंद्रामृत सुख शिववेल असता जाता रविधर बेल बाह्य हिळा सागर तरलेल परी त्या साधूची भेटी न होईल का ऐशे कैशे आणि भेटती ते साधू. चंद्राजवळचा अमृत तुम्हा आम्हाला प्राशन करायला मिळेल, असताना जाणारा सूर्य तुम्हा आम्हाला धरता येईल महाराज, पण साधूची भेट आपल्याला होणार नाही. जर साधूची भेट झाली तर आपल्याला साधू कळत नाही. आपल्या भाषामध्ये साधू कोण हो? जो भगवे वस्त्र धारण करून येतो, नाही का? भगवे अंगावर वस्त्र धारण करून येतो, लांब लांब केस असतात, आपण त्याला साधू म्हणतो. माझी मुक्ताबाई म्हणते, वरी भगवा झाला नामे अंतरी शुद्ध केला कामे त्याशी म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. अहो तो साधू नाही, जगाला विटंबना बाधणार आहे. आणि तुमच्या त्या भाषेमध्ये मुळात तो साधू. जर खऱ्या अर्थानं साधू एकदा भेटत नाही आणि भेटल्याच्या नंतर तुम्ही आम्हाला कळत नाही, फार मोठी शोकांती काय म्हणतात. एक सांगू, काही गुरु 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 करणारे भरपूर गुरु आहे. तुम्हाला मी क्षमा मागून सांगतो, पण काही माणसांना खऱ्या अर्थानं गुरु पण कळत. या भागवतामध्ये आपण भागवत उघडून बघा, भागवतामध्ये उद्या फार सुंदर आले आहे. गुरु कोणाला म्हणावं भागवतामध्ये उद्या आलेले. विठ्ठल विठ्ठल जो कधी अपरोक्ष प्राप्ती. आले कवी वाचनात तुमच्या पुढच्या लक्षात आहे का काय?
हा ते पटकन लक्षात. आता माझं असं झालंय, सगळ्यांना माहित आहे की दांडीच्या बारीला गाडी पलटी झाली, त्याच्यात झालाय माझा ऍक्सिडेंट आणि त्याच्यात माझ्या काय लक्षात व्यवस्थित राहत. मला अशी गोष्ट झाली, एक एक दोन दोन रुपये चिल्लर तर माझ्या अजिबात लक्षात राहत नाही. फक्त 500च्या 200च्या 100च्या अशा असं झालं. जो करी अपरोक्ष प्राप्ती त्याशी म्हणावे सद्गुरु स्वामी. ज्ञानाचे दोन प्रकार आहेत, एक प्रोक्ष ज्ञान, एक अपरोक्ष ज्ञान. आता मी जास्त विस्ताराने सांगत नाही. प्रोक्ष ज्ञान कोणाला म्हणावं, अपरोक्ष ज्ञान कशाला म्हणावं. प्रोक्ष ज्ञान आपले मुलं त्र्यंबकेश्वर, पंढरपूर, आळंदी सारख्या संस्थेमध्ये नेऊन टाका. तिथल्या मुलांना गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, भागवत इत्यादी ग्रंथ पाठांतर करून मिळतील. हे झालं प्रोक्ष ज्ञान. नुसतं पाठांतर करणं हे झालं प्रोक्ष ज्ञान. पण तोच साधक जर सद्गुरूला शरण गेला, तो सद्गुरु त्याला अपरोक्ष ज्ञान प्राप्त करतो. आता जे नामधारक असतील त्यांना माझं बोलणं कळेल, बाकीच्यांच्या जागे डोक्यावर. आता मला विठ्ठल विठ्ठल याचा अर्थ काय हो, ऐका, लक्ष देऊन एवढं श्रवण करा. आपण सेवा आटून घेऊ. एक नदी आहे, नदी खोल भरलेली आहे, नदीमध्ये भरपूर पाऊस आहे, नदीमध्ये भरपूर पाणी आहे. नदीच्या या बाजूला तुम्ही आम्ही आहोत आणि नदीच्या पलीकडे भगवान परमात्मा आहे आणि मध्ये एक नाव आहे. काय? मध्ये एक नाव आहे. नदीच्या या काठाला तुम्ही आहात, नदीच्या पलीकडे भगवान परमात्मा आहे. आता झालंय असं, आपल्याला पोहता येत नाही. आपण नदी काय दुसऱ्या पद्धतीने आपल्याला पार करून जाऊ शकत नाही. मार्ग एक आहे, काय? मध्ये नाव आहे. पण ती नाव चालवायची कसं हे माहित पाहिजे ना. हा, जर नाव चालवण्याकरता आपल्याला काय पाहिजे? नावाड्याची गरज आहे. आपल्याला काय नाव चालवता? नावाडी योग्य शोधा पहिला. नावाडी ही योग्य पाहिजे, नाहीतर मध्ये गेला नावाडी जोडून पडला मग नावाडी सुद्धा योग्य पाहिजे. तो नावाडी शोधल्याच्या नंतर तो नावाडी काय करेल? सद्गुरु रूपी नाव. आता उघड सांगतो, सद्गुरु रूपी नावाडी शोधा. सद्गुरु रूपी नावाडी शोधल्याच्या नंतर तो सद्गुरु रूपी नावाडी तुम्हाला आम्हाला सांगितलं, राजा इथं बस. आणि इथं बसून काय हाल करू नको, एकदम ध्यान देऊन बस. का? इकडे जर भार गेला तर इकडून नाव कलवाजील आणि इकडून जर भार गेला तर इकडून नाव कलवाजील. मग काय? एकदम स्थिर बस. कोण सांगतो आपल्याला? माझं बोलणं कळतंय का? पण पहिली गोष्ट, आता असं आहे, आमच्या इकडं बैल पोळ्याला बैला रंग होतात. इकडं कसं आहे? सक्रातीला सद्गुरु तुम्हाला मला सांगत असतो, राजा स्थिर बस. मग ती नाव पलीकडे घेऊन जाण्याकरता नावाडी पहिला शोधा चांगला. जर नावाडी चांगला असेल मग तो नावाडी काय करील? मला ती नदी पार करून घेऊन जाईल आणि मग ते परमात्म्याची भेट करून देईल. परमात्म्याची भेट होण्याकरता नावाड्याची गरज आहे. मग त्या नेमानं जो अपरोक्षी प्राप्त करून देणारा आहे त्याशी म्हणावे सद्गुरु स्वामी. त्याला सद्गुरु म्हणावं. आता पाठांतर करून देणारे भरपूर आहेत नाही का, पण त्याशी म्हणावे सद्गुरु स्वामी. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून महाराज अशा सद्गुरूची, अशा संताची सहजच तुम्हाला भेट होत नाही. म्हणून नामदेव राया अभंगाच्या माध्यमातून सांगतात, देवा मला त्या हरिभक्ताची भेट होऊ दे. वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासाचा.
एकदा अशा संताची भेट मला झाली की मग जन्म हो का भरत्या याती. जर मला मनुष्याच्या योनीमध्ये जन्माला घाल, अर्थात कोणत्याही योनीमध्ये जन्माला घाल, परिमेन चुको हरी भक्ती देवा, पण मी तुझी भक्ती करायला विसरणार नाही. नावा मने कमळापती आणि देवा हेची देई पुढता पुढती, याच जन्मात नको तर मला सर्व जन्मामध्ये तुझं नामस्मरण होईल, तुझी सेवा होईल, एवढी फक्त मला, एवढं मी देवा तुझ्याकडे फक्त मागतो. आता हा फक्त धावतीवरचा अभंगाचा भावार्थ मी तुम्हाला सांगून दाखवला. या लेकराच्या मुखातून एखादा अभद्र शब्द गेलेला असेल, वाणीचा दोष, जे काही चांगलं असेल, गुरुवारी हरिभक्त परायण, मला आळंदीला न पाठवता, त्र्यंबकेश्वरला न पाठवता, कुठेही न पाठवता, ज्यांनी घरी बसून मला एवढं शिकवलं, हरिभक्त परायण गुरुवर्य हिरामण बाबा, हिरामण महाराज आंबोलीकर असतील, नवे नवे आमचे गुरुवर्य शिंदे महाराज असतील, इकडे देवदास बाबा असतील, सगळे आपली ही गुरुजन मंडळ आहे. कारण मूल्यवर चालणारा माणूस आहे, याच्यात ते कोण परत आले. जो जो जयापासून घेतला गुण तो सद्गुरु समान जाण. एक जरी एखादा मनुष्याकडून गुण घेतला तरी तो सद्गुरुच आपला आहे. आणि माझंच आहे, मी जिथून जातो तिथून काही ना काही शिकूनच येतो. म्हणजे आपण सगळे माझे कोण गुरुच आहात, नाही का. प्रभू तुम्ही मनुष्याची अमृती, मी तू बळारचित से भक्ती, आणि म्हणून बोल जरी गंगावती, तुम्ही स्वीकारा. तुम्ही मनुष्य नसून तुम्ही साक्षात भगवान परमात्म्याच्या मूर्त्या आहात. या नियमानं या लेकराच्या मुखातून एखादा अभद्र शब्द गेलेला असेल, वाणीचा दोष, जे काही चांगलं असेल, गुरुवर्यांचा कृपा आशीर्वाद, नवे नवे तुम्हा थोर संत सज्जन माय बापांचा कृपा आशीर्वाद, एखादा वाईट शब्द आईचं अंतःकरण समजून क्षमा करा. जे काही चांगलं असेल नक्की घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. आपल्या मुलांना चांगले संस्कार लावा. आपल्या मुलांना हरिपाठ, ज्ञानेश्वरी, गीता, भागवत सारखं ग्रंथांचं वाचन करून द्या. नवे नवे आपल्या मुलांवर खरे संस्कार करणे आज फार काळाची गरज आहे. जर आज मुलांवर संस्कार फार केले नाही तर मग खरा थोडं बोलणार तो धर्मावर परत जाते. आपला धर्म आज फार ग्लानीमध्ये आलेला आहे, धर्मावरती फार मोठं संकट आलेलं आहे. परधर्मी येऊन आणि आपल्या मनुष्याला काही ना काही नादाला लावतात आणि धर्मांतर करायला भाग पाडतात. आपल्या मुलांना चांगले संस्कार लावा. घरी मुलगा शाळेतून घरी आल्याच्या नंतर माया हो 7,000चा हरिपाठ आणलाय तो त्याच्या हातात द्या. हा हरिपाठ 7,000चा द्यायच्या अगोदर 5 रुपयाला हरिपाठाचं पुस्तक भेटत. कुठं गेल्याच्या नंतर ते मिठलं आणि त्या बांगड्या आणि त्या बाहुल्या आणण्यापेक्षा हरिपाठ आणत जा आणि तो आपल्या मुलांच्या हातामध्ये द्या. आपलं झालंय काय, महाराज पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्रावर जातो आणि तिथून बाहुल्या आणि त्या पळपाट लाटण्या आणि ते आपण घेऊन येतो. खऱ्या अर्थानं ते आणण्याच्या गोष्टी आहेत का, आपल्याला मिळत नाही का. तिथून काहीतरी गीता आणा, ज्ञानेश्वरी आणा, भगवद्गीता आणा, कोणता तरी ग्रंथ घेऊन या, आपल्या मुलांना काम होईल. म्हणून मुलांवर संस्कार करा. या ठिकाणी सर्व उपस्थित असणारी माझ्या गुरुच्या स्थानी मंडळी आहे. सगळी जण माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, सर्व गुणानं मोठे आहेत. या ठिकाणी कीर्तन साथीसाठी उपस्थित असणारे आमचे काशीराम महाराज आहेत, जनार्दन गजानन महाराज आहेत, तिकडनं आमचे शिवदास महाराज आहेत, दीपक महाराज आहेत, अशोक महाराज आहेत, तुळशीराम महाराज आहेत, मधुकर बाबा आहेत, इकडनं आमचे सगळे वरिष्ठ. आता मला काही जास्त कोणाचा परिचय नाही का. जाधव महाराज आहेत, अर्जुन महाराज आहेत, नवे नवे आंबोड्याहून आलेले सुरेश महाराज असतील, तिकडे वसंत बाबा आहेत, आणखी लक्ष्मण बाबा आहेत, बरीच मंडळी, आंबाडधाडची बरीच मंडळी आहे. पण आता दिसत नाही, मग काय नेमकी बसली असेल काय सांगता येत नाही का. आणि महाराज ज्यांनी या महाराजांना, गुलाब महाराजांना हा खरी प्रतिसाद केलेला आहे, अतोनात कष्टातून महाराज त्यांचाही संसार चालवून या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहत होते. आमचे मधुकर महाराज, अशोक महाराज, योगेश महाराज, झामरू महाराज, ताराबाई, शेवणबाई, गुंगूबाई, हेमाबाई, हौशीबाई. खऱ्या अर्थानं
भगवान परमात्मा तुम्हाला अशीच असे चांगले आरोग्य देऊ. भगवान परमात्म्याची सेवा करण्याची संधी तुम्हा आम्हाला सगळ्यांना परत भगवान परमात्मा प्राप्त करून देऊ. चांगलं आरोग्य देऊ, धन संपदा देऊ, हे भगवान परमात्म्याच्या चरणावर प्रार्थना करतो. आणि झेलली सेवा तुम्हा थोर संत सज्जन मायबापांच्या चरणावर समर्पित, माझे गुरुवार यांच्या चरणावर समर्पित, भगवान परमात्म्याच्या सेवा चरणावर समर्पित आणि शिवला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली